आज आपण आमरसाबरोबर खायची जी मऊसूद धिरडी आहे ती इथं बनवणार आहोत. त्याच्यासाठी जे प्रमाण आहे ते इथं सिक्रेट आहे पहा. ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, तेव्हा तुम्हाला ते समजेल. अशी धिरडी इतकी मऊसूद होतात, की तोंडात टाकताच ती विरघळतात पहा. आता हे धिरडं जे बनवलेलं आहे मी ते तुम्ही पाहू शकता पहा. मऊ तर दिसतच आहे, पण हातात मध्ये घेतलंय मी आता एकच धिरडं आहे हे. किती वेळा चुरगळलंय तुम्ही पहा. अक्षरशः चोळामोळा केलाय त्याचा कागदासारखा. पण अजिबात कुठं मोडत नाही हे पहा. आणि अत्यंत जाळीदार असे मऊसूद हे धिरडे तोंडात टाकताच विरघळतात. असं एक कॉम्बिनेशन आपल्याला इथं बनवायचं आहे पहा. अक्षरशः तुम्ही कागदासारखा चोळामोळा केलाय मी पहा त्याचा. पहा तुम्ही आता. इतकं मऊ आहे, एकदम मऊ पणा आहे याच्यामध्ये. वयस्कर माणसांना सुद्धा ही धिरडी अत्यंत पद्धतशीरपणे खाता येतात पहा. कुठल्याही पद्धतीचं काही इतरांना त्रास होत नाही खाण्यासाठी. अशी धिरडीचं आपण इथं बनवणं अत्यंत पारंपरिक रेसिपी आहे पहा. पूर्वी जेव्हा जावई घरी यायचे आमरसाच्या काळात, तेव्हा ही धिरडी बनवली जायचीच. पूर्वी काय असे खूप भारंभार पदार्थ नसायचे. त्याच्यामुळे हा पदार्थ बनवला जायचा पहा. आता रेसिपीला वेळ न घालवता आपण सुरुवात करणार आहे. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. ही धिरडी बनवण्यासाठी आपल्याला निम्म ज्वारीचं पीठ आणि निम्म गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि फक्त 1-2 पोह्याचे जे चमचे आहेत तेवढेच आपण डाळीचं पीठ इथं वापरणार आहे पहा, खरपूसपणा येण्यासाठी. आता सुरुवातीला आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आपण. फार नाही घालायच्या हिरव्या मिरच्या, पण एक 5-6 हिरव्या मिरच्या मी टाकल्यात. तुम्ही तांबडं तिखट पण वापरू शकता. पण हिरव्या मिरचीने फार चवदार होतात आणि कलर चांगला येतो पहा. इथं लसूण टाकलाय पहा आणि जिरे पण टाकलेले आहेत. हे मिश्रण आपल्याला इथं भरडसर इथं करून घ्यायचंय पहा. मिश्रण तयार केलं. आता इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे या वाटीने मी. वाटी कुठलीही घ्या तुम्ही, पण प्रमाण निम्म-निम्म घ्यायचंय. आता हे गव्हाचं पीठ टाकते मी आणि हळू पाणी टाकून त्याच्यामध्ये आपल्याला ते मिश्रण बारीक हे करून घ्यायचंय पहा, मिक्स करायचं. आता ही हिरवी मिरची जी होती भरड केलेली ती मी त्याच्यामध्ये आता टाकलेली आहे पहा आणि मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला भिजवायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही. एकदम पाणी टाकल्यावर काय होतं, त्याच्या गाठी तयार होतात आणि त्या गाठी नंतर मोठ्या असल्यामुळे त्या फुटत नाहीत. असं थोडं पाणी टाकलं का गाठीच तयार होत नाहीत पहा आणि झाल्या थोड्याफार बारीक तरी त्या आपल्याला विरघळतात त्यानंतर. आपण जेव्हा पीठ भिजायला ठेवणार आहोत तेव्हा ते विरघळतात आपोआपच. अशा पद्धतीने हे हळू पाणी टाकायचं आपल्याला. पाणी बरंच लागतं पहा त्याला आणि पातळ करायचंय ना आपल्याला ते. पातळ करणार आहोत आपण ते. मीठ ह्या स्टेजला टाकायचं पहा. कोरड्या पिठात मीठ टाकायचं नाही. आपल्याला अंदाज येत नाही मग आणि मग धिरडे खारट होण्याची शक्यता असते. असं आता हलवून घ्यायचंय पहा चमच्याने. आपल्याला गाठी तयार झालेल्याच नाहीयेत. अगदी छोट्या गाठी आहेत तर त्या आपण एक 10-1 मिनिटं हे पीठ ठेवणार आहेत भिजण्यासाठी. मग तेव्हा त्या गाठी आपोआप विरघळून जातात पहा आणि मऊसूद असं आपलं पीठ इथं तयार होणार आहे. ही धिरडी एकदा सीझनमध्ये करून पहा. आंबे आहेत तोपर्यंत. अत्यंत स्वादिष्ट लागते पहा. आता हे डाळीचं पीठ आपण फक्त 2 चमचे घेतलेले आहे पहा. अगदी खरपूसपणा येण्यासाठी घेतलंय ते. आणि एक 10-1 मिनिटं ठेवून देऊ आपण आता हे पीठ. ते चांगलं मऊ होतं पहा. त्यातल्या गाठी ज्या आहेत त्या सुटून जातात. ज्या राहिलेल्या आहेत छोट्या त्या. किती मऊ झाले बघा. आत्ताच मऊ झालंय अजून ते हे केल्यानंतर अशा पद्धतीने चमच्याला इतकं पातळ करायचंय ते. फार पातळ पण नाही करायचं. आता आपण धिरड्याला सुरुवात करणार आहेत पहा. पाणी टाकत राहायचंय कारण ते खूप घट्ट होत चालतं. आता आपण गॅस पेटवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हा तवा ठेवलेला आहे. तुम्ही आता हा निर्लेपचा तवा आहे त्याच्यामुळे याच्यात चिकटण्याचा काही प्रश्न नाही. पण लोखंडी तव्यावर सुद्धा हे करता येतात पहा. तेल लावायचं, कांद्याला अर्धा कांदा कापायचा आणि तो त्याच्यावर फिरवायचा असा. आणि थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आणि धिरडं टाकायचं. असे धिरडे टाकायचे आहेत पहा. अत्यंत जाळीदार असे मऊसूद धिरडे तयार होतात पहा. धिरडे तर आपण वेगवेगळे नेहमीच करतो, पण असे पण तुम्ही धिरडे एकदा करून बघा. खूप छान लागतात पहा. ही गावाकडची पारंपरिक रेसिपी आहे.
त्याच्यामुळे असे धिरडे नक्की करून बघा. इथं काही चिकटायचा प्रश्न येत नाही पहा इथं, कारण निर्लेपचा तवा असल्यामुळं ते निघतात लगेच. असे मी तुम्हाला आता हे 2 धिरडे करून दाखवलेले आहेत. बाकीचे मी सगळे धिरडे असे करून घेणार आहेत पहा. भरपूर पीठ आहे आणि भरपूर धिरडे होणार आहेत त्याचे. अशी जाळी पडते पहा आणि खूप सॉफ्ट होतात. हेच याचं वैशिष्ट्य आहे का खूप सॉफ्ट तोंडात टाकले का लगेच विरघळतात ते आमरसामध्ये. ही खास जावयासाठीच मेजवानी असते पहा. पण जावयाला केले तर सगळेच खातात घरातले आणि आपणही आवड म्हणून करायची. तुम्ही लहान-मोठी कितीही मोठी करू शकता. ते तुटत नाहीत, काहीच होत नाही त्यांना. आणि असे प्रत्येक वेळेला ते हलवून घ्यायचे पहा. जेव्हा आपण ते टाकू ना, तेव्हा पूर्ण पातेल्यात ते हलवून घ्यायचे असे आणि असं थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे ते एकदम व्यवस्थित शिजतात. काहीच अडचण येत नाही मग. थोडंसं 1-2 मिनिटासाठी ठेवायचं आणि मग काढून घ्यायचं पहा. निघतात ते लगेच. निघायचं तर काही असे 2 धिरडे मी तुम्हाला करून दाखवलेत पहा. आता ही सगळी धिरडी मी करून घेणार आहे. प्रत्येकाकडं वेगवेगळी नावं असतात याला. तुमच्याकडे काय म्हणतात ह्या धिरड्याला मला ते कमेंट करून सांगा. आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. मिश्रण करण्याची पण पद्धत वेगळी आहे. आता ही धिरडी अशी आपण घेतलीत पहा ताटामध्ये वाढून. तुम्ही असं ताट भरून करू शकता पहा भजे, कुरडई किंवा अशा पद्धतीने पण तुम्ही ताट सजवू शकता. पण आमरस दाखवलेला आहे. इथं आमरसाबरोबरच खास याची खाण्याची लज्जत आहे पहा. मी हा रस मिक्सरमधून काढलेला नाही पहा, चाळणीने गाळलेला आहे. कुठेही तुम्हाला वाटत नाही तो चाळणीने गाळलेला आहे. याच्यामध्ये फायबर चांगले टिकून राहतात आणि चव ओरिजिनल लागते पहा रसाची. चाळणीने चाळलेला आहे मी मिक्सरमधून मी कधीच रस काढत नाही. पहा आता ही जाळीदार अशी तोंडात टाकताच विरघळणारी अवश्य करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पहा किती चुरगळलेत मी तुम्ही पाहता इथं. एकच धिरडं आहे तेच किती वेळा चुरगळलंय मी. अक्षरशः कागदासारखा त्याचा गोळा केलेला आहे. कुठेच तुम्हाला तुटलेलं दिसणार नाही आणि अतिशय खायला मऊ. पहा पूर्ण अजून एकदा चुरगळणार आहे मी. पूर्ण त्याचा गोळाच करून टाकलाय बघा. काहीच होत नाही. नक्की करून पहा. मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.